पार्थ आणि जय पवार या दोघांनी साश्रू नयनांनी पित्याला दिला मुखाग्नी। लाडक्या पित्याला अंतिम निरोप देताना वातावरण शोकाकुल। अजित पवारांचं अंतिम दर्शन घेताना पवार कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला। पत्नी सुनेत्रा, बहीण विजया तसंच सुप्रिया यांना अश्रू अनावर। वेळ पाळणाऱ्या दादा, तुम्ही यंदा मात्र वेळ चुकवली। आपल्या लेखात फडणवीसांनी शब्दातून वाहिली मनातली भावना। दादांच्या पक्षाचे नेते तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी घेतलं अंतिम दर्शन। ज्यांच्या खांद्याला खांदा लावून बसले त्याच नेत्याला सरणावर पाहताना दादांच्या सहकाऱ्यांचे डोळे पाणावले। अमित शाह, नितीन गडकरी, प्रमोद सावंत, नितीन नवीन या नेत्यांनी पुष्पचक्र वाहून अजित पवार यांना दिली आदरांजली। अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक बारामतीमध्ये। लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी बारामतीत जनसागर लोटला। परत या म्हणत शेकडो कार्यकर्त्यांनी दादांच्या अंतिम प्रवासात घातली भावनिक साद। काटेवाडीतील निवासस्थान ते विद्याप्रतिष्ठानचं प्रांगण, अजितदादांचा अखेरचा प्रवास। रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची एकच गर्दी। खास फुलांनी सजवलेल्या गाडीतून दादांचा अंतिम प्रवास। तिरंग्यात लपेटलेल्या दादांच्या पार्थिवावर नागरिकांकडून पुष्पवृष्टी। काटेवाडीतल्या दादांच्या अंतिम प्रवासातल्या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली मानवंदना। अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी कार्यकर्ते बारामतीत एकवटले। आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांच्याही अश्रूंचा बांध फुटला। अमित शाह यांच्याकडून शरद पवार यांचं सांत्वन। मुख्यमंत्र्यांकडूनही पवार कुटुंबियांना दिला धीर। राज ठाकरेंनी घेतलं अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन। सोबत अमित आणि शर्मिला ठाकरे उपस्थित। सुप्रिया सुळेंनी समाज माध्यमात व्यक्त केली भावना। जे घडलं त्यावर अजूनही विश्वास बसत नाही। दादा पर्व अकाली संपलं। उद्धव ठाकरे गटाच्या मुखपत्रातून अजित पवारांना वाहिली गेली श्रद्धांजली। छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयावर दादांना श्रद्धांजली वाहणारे लागले फलक। निशब्द मजकुराच्या बॅनरनं वेधलं सगळ्यांचंच लक्ष। अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाळला गेला बंद। हिंगोली, येवल्यामध्ये कामकाज ठप्प। नाशकातही बाजार समितीतलं कामकाज रोखलं। विमान अपघातग्रस्त स्थळी आज पुन्हा पोहोचली फॉरेन्सिक टीम। घटनास्थळावरून पुराव्यांचा पुन्हा घेतलाय तपास। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे देण्याची शक्यता। अजित पवारांच्यासह 5 जणांचा विमान अपघातात झालाय मृत्यू। अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्यावरही अंत्यसंस्कार। रात्री उशिरा मूळ गाव तरड गाव इथं अंत्यसंस्कार शासकीय इतमामात संपन्न। बारामती विमान अपघातातील
फ्लाईट अटेंडंट मिक्की माळी हिच्यावरही अंत्यसंस्कार. दादर स्मशानभूमीमध्ये साश्रू नयनांनी दिला गेला निरोप. यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. केंद्र आणि यूजीसीला धाडली न्यायालयानं नोटीस. 2000 मधले नियम लागू राहणार. देशाचा आर्थिक विकास दर 6.8 ते 7.2 राहण्याचा अंदाज. लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण सादर.